विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं आपल्या सर्वांचं स्वागत आहे। या ठिकाणी विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं मराठी भाषा व संस्कृती संरक्षण परिषद ही आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे संभाजीनगरमध्ये। आज आपण फुले शाहू आंबेडकर विचार मंचावरती संत नामदेव परिसरामध्ये गोविंदभाई श्रॉफ हॉलमध्ये आपण एकत्रित जमलेलो आहोत। मराठी भाषा आणि संस्कृती संरक्षण परिषद घेण्यामागची पार्श्वभूमी आपल्या सर्वांना माहिती आहे। महाराष्ट्र शासनाने मध्यंतरी 2 GR काढले आणि त्या GR मध्ये पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्या GRच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये एक मोठं आंदोलन उभं राहिलं। त्याची सुरुवात ज्यांनी केली ते डॉक्टर दीपक पवार सर, मराठी अभ्यास केंद्र आणि शालेय अभ्यास कृती समिती महाराष्ट्राचे प्रवर्तक हे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांनी आझाद मैदानामध्ये हाक दिली आणि त्या निमित्तानं मुंबईकर जनता मोठ्या प्रमाणात एकवटण्यास सुरुवात झाली आणि महाराष्ट्राचे राजकीय क्षेत्रामध्ये मराठीचं प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न करत आलेले सातत्यानं उद्धवजी ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब हे सगळेजण त्या ठिकाणी एकत्र आले आणि त्यानंतर त्यांनी या संदर्भामध्ये महाराष्ट्रव्यापी एक मोर्चाची हाक दिली। दरम्यानच्या काळात सरकारनं GR मागे घेतले, आपल्या सर्वांना माहिती आहे। पण तो तिसरा GR त्यांनी जो काढला की आधीचे 2 GR मागे घेण्याचा, आणि त्या GR मध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही नरेंद्र जाधव समिती, डॉक्टर नरेंद्र जाधवांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमून याचा फेरविचार करत आहोत। तर ही टांगती तलवार जी ठेवली त्याच्या विरोधातही शालेय अभ्यास कृती समिती आणि मराठी अभ्यास केंद्रानं आनंद भंडारेजी इथं आलेले आहेत आणि डॉक्टर दीपक पवार यांनी 7 तारखेला पुन्हा म्हणजे विजयी सभा ठाकरे बंधूंचे झाल्यानंतर यांनी एक मोठ्या प्रमाणावर हाक दिली आझाद मैदानामध्ये आणि त्यांनी स्लोगन दिले की लबाडी अजून संपली नाही, त्यामुळे लढाई आता अजून थांबणार नाही। आणि ही जी घोषणा त्यांनी दिली ही अत्यंत महत्त्वाची आहे, कारण डॉक्टर नरेंद्र जाधव समितीची टांगती तलवार आहे आणि त्याच्यामध्ये विद्रोही सांस्कृतिक चळवळ 7 जुलैच्या कार्यक्रमामध्ये मुंबईमध्ये आम्ही सर्वजण सहभागी झालो आणि त्या ठिकाणी आम्ही दीपक पवार सरांना विनंती केली की ज्याप्रमाणे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ग्रामीण महाराष्ट्र उतरला, म्हणजे कॉम्रेड डांगेंच्या नेतृत्वाखाली मुंबईतला गिरणी कामगार त्या लढ्यामध्ये उतरलेला होता। त्यानंतरच्या काळामध्ये कॉम्रेड अण्णाभाऊ साठे, कॉम्रेड अमर शेख आणि कॉम्रेड गव्हाणकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातली ग्रामीण जनता जागृत झाली आणि क्रांतिसिंह नाना पाटील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अन्वयी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली बहुजन जनता याच्यामध्ये सहभागी झाली आणि मग SN जोशी, आचार्य आत्रे आणि डांगेंच्या नेतृत्वाखालचा लढा जो आहे तो मुंबई पुरता मर्यादित न राहता आणि मध्यम वर्गापुरता मर्यादित न राहता तो महाराष्ट्राच्या जनतेचा लढा बनला। त्या पद्धतीनं आताही आवश्यकता आहे की हा लढा हा महाराष्ट्रातल्या कष्टकरी बहुजन जनतेच्या अस्तित्वाचा लढा आहे आणि तो त्या जनतेच्या सहभागातून पुढे गेला पाहिजे। या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातल्या जनतेला आवाहन करण्यासाठी आपण महाराष्ट्रभर परिषदा आयोजित करूयात अशी विनंती आम्ही त्यांना केली आणि त्यांनी मान दिला। त्या पद्धतीनं आता महाराष्ट्रातली ही पहिली परिषद आपण राज्यव्यापी परिषद ही या ठिकाणी घेतो आहोत। यानंतर 10 तारखेला आपण खानदेशामध्ये धुळे आणि अंमळनेर या ठिकाणी विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं परिषद होणार आहे। त्यानंतर 17 तारखेला कोकणमध्ये सिंधुदुर्गमध्ये सुदीप कांबळे आपले विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे पदाधिकारी ते त्या दृष्टिकोनातून काम करतायत आणि मग वर्धा आहे, चंद्रपूर आहे, यवतमाळ आहे, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये आपण या परिषदा 3 महिन्यापर्यंत आयोजित करणार आहोत। कारण हा नरेंद्र जाधव समितीला 3 महिने जो वेळ दिलेला आहे तर त्या वेळेपर्यंत आपल्यालाही महाराष्ट्रातनं जनतेला जागृत करावं अशा प्रकारची भूमिका याच्या पाठीमागं आहे आणि म्हणून एक महाराष्ट्रव्यापी जन आंदोलनाची हाक देण्यासाठी आपण लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंची जयंती आपण नुकतीच 1 तारखेला साजरी केलेली आहे आणि आज 3 ऑगस्टला कॉम्रेड क्रांतिसिंह नाना पाटील ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचं नेतृत्व केलं होतं, भाई उद्धवराव पाटील यांची आज निश्चितपणे आपण आठवण केली पाहिजे
की महाराष्ट्रामध्ये ग्रामीण शेतकऱ्यांमध्ये लढा नेणारे हे 2-3 व्यक्तिमत्व जी होती ती आपण निश्चितपणे लक्षात ठेवली पाहिजे आणि त्यांच्या प्रेरणेनं आपण आज ही परिषद आयोजित केलेली आहे. यानंतर ही जागृतीची हा जागृतीचा प्रवास जो आहे तो यापुढेही चालू राहणार आहे आणि म्हणून विद्रोही सांस्कृतिक चळवळीनं हे लक्ष आपण या संभाजीनगरमध्ये आमखास मैदानावर जे 19वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन घेतलं त्याच्यामध्येही आपण भाषेच्या संदर्भामध्ये बोली भाषा, प्रमाण भाषा, अभिजात भाषा आणि भाषिक वर्चस्वाचं राजकारण याच्यावरती एक परिसंवाद आपण त्या ठिकाणी आयोजित केलेला होता आणि त्याला डॉक्टर वंदना महाजन, डॉक्टर दिलीप चव्हाण, डॉक्टर देवेंद्र इंगळे सर, नंतर प्राध्यापक शिवाजी भुसे सर आणि प्राध्यापक अशोक नारनवरे सर, डॉक्टर नारनवरे सर लातूरचे, असे सगळेजण त्या परिसंवादामध्ये सहभागी झालेले होते. त्याची पुस्तिकाही आपण आज प्रकाशित करणार होतो. डॉक्टर विलास बुवा आणि प्राध्यापक मारुती कसाब सरांनी संपादित केलेली पुस्तिका ती आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. तर आपण तो परिसंवाद ठेवून त्यावेळेस अभिजात भाषेच्या संदर्भातली चर्चा होती. तर आता अभिजात भाषेच्या संदर्भातली चर्चा जी आहे त्याच्याबरोबर हिंदी भाषेच्या सक्तीची चर्चा सुरू झालेली आहे. एकंदर भाषिक वर्चस्वाचं राजकारण जे आहे ते विद्रोही सांस्कृतिक चळवळीला महत्वाचं वाटतं आणि त्या वर्चस्वाच्या राजकारणाला कष्टकरी बहुजनांच्या वतीनं छेद देऊन समतेची दिशा हे कशा पद्धतीनं घेता येईल हे संविधानाच्या मार्गदर्शनानं आपण विचार करतो आहोत आणि तो विचार करण्यासाठी आज आपण उद्घाटन सत्रामध्ये डॉक्टर वासुदेव मुलाटे सरांच्या अध्यक्षतेखाली हे उद्घाटन सत्र ठेवलेलं आहे आणि यानंतर पहिला परिसंवाद आहे, दुसरा परिसंवाद आहे. या दोन्ही परिसंवादाच्या निमित्तानं आपण मराठी भाषा, मराठी साहित्य, एकूण भाषेचं राजकारण या संदर्भामध्ये आपण विचारविनिमय करणार आहोत आणि याकडे महाराष्ट्राचं लक्ष आपण वेधणार आहोत की भाषेची लढाई ही अस्तित्वाची लढाई असते. भाषा मेली तर संस्कृती मरते आणि संस्कृती मेली तर माणूस म्हणून आपलं अस्तित्व संपुष्टात येतं. तर या दृष्टिकोनातून आपण या भाषेच्या राजकारणाचा कशा पद्धतीने विचार करतो आहोत याचा आपण दिवसभर याची चर्चा करणार आहोत. आजच्या दिवसभराचं एकूण ही सत्र होणार आहेत. याच्यामध्ये एक सूत्र जे आहे ते सूत्र मराठी भाषेच्या संदर्भामध्ये अस्तित्वाची जी लढाई सुरू झाली आहे त्या लढाईमध्ये आपण कोणता विचार आणि कोणती भूमिका घेऊन जाणार आहोत त्याची चर्चा करण्यासाठी आपण ही परिषद ठेवली. हे सूत्र आपण अनुभव यासाठी आपल्या सर्वांचं स्वागत मी करतो आणि माझे प्रास्ताविक पर 2 शब्द संपवतो. सत्य की जय हो. आजच्या विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या लोकशाही अण्णाभाऊ साठे आणि क्रांतिसिंह नाना पाटलांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या या मराठी भाषा आणि संस्कृती संरक्षण परिषदेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ लेखक डॉक्टर वासुदेव मुलाटे, स्वागताध्यक्ष MK देशमुख सर, प्रमुख पाहुण्या प्रतिमाताई परदेशी, ज्यांनी हे सगळं घडवून आणलं ते आमचे मित्र किशोर ढमाले आणि त्यांचे सर्व सहकारी आणि आपण सगळे श्रोते. माझं जे सत्र आहे ते मला वाटतं 10:30 वाजता सुरू व्हायला पाहिजे होतं, पण आम्ही वक्तेच संभाजीनगरमध्ये 11:15 वाजता आलो. त्यामुळे झालेल्या उशिराला आयोजक जबाबदार नाही, वक्त्यांनी उशिरा येणं काही प्रमाणात जबाबदार आहे. आणि वक्त्यांनी उशिरा येणाऱ्या समृद्धी महामार्गावर हायवे हिप्नॉसिस होतो ही जी आम्हाला भीती लोकांनी घातली होती, त्यामुळे तुलनेनं हळूहळू आम्ही येऊन त्या महामार्गाचा पुरेसा फायदा आम्ही घेतला नाही. म्हणजे 80च्याच आतला स्पीड ठेवून आलो, त्यामुळे आम्ही उशिरा पोचलो. त्यामुळे आता मला किशोर ढमाले सर म्हणले की तू अर्धा पाऊण तास बोलू शकतोस, पण आयोजकाने सौजन्यापोटी काही तुम्हाला सांगितलं तरीसुद्धा आपण वक्ता म्हणून त्याचा फार गैरफायदा घ्यायचा नाही हे मला 20 वर्षाच्या चळवळीतल्या कामाने माहिती आहे. त्यामुळे मी माझं म्हणणं मांडतो. माझ्याबद्दल MK देशमुख सर बरंच बोलले आणि ते असं म्हणाले की 20 वर्षाचे भाऊ एकमेकांच्या सोबत आले नव्हते, ते एकत्र आले. तर या प्रकारचं श्रेय अकारण गेले 2 महिने मला मिळत आहे. म्हणजे या 2 भावांनी एकत्र यावं अशा प्रकारचा काही माझ्या कामाचा हेतू होता असा नाही.
पण कावळा बसायला आणि फांदी तुटायला गाठ पडलेली आहे. आणि या सगळ्यांना जर का कुणी एकत्र आणलं असेल तर ते मराठी भाषेच्या बद्दलच्या समाजातल्या रेट्याने आणलेला आहे. आणि हा जो रेटा आहे मराठी भाषेच्या संबंधातला, हा रेटा गेली 15-20 वर्ष आम्ही भाषेचं काम करतो. आम्हाला जो काही रेटा समाजामधनं आता दिसतोय, जाणवतो आहे, तो अभूतपूर्व स्वरूपाचा आहे. एक गारठलेला समाज आहे आपला आणि त्या गारठलेल्या समाजामध्ये ऊब आणण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले तरी पुरेसे ठरत नाही. अशा प्रकारचा दीर्घ अनुभव आम्हाला असताना या गेल्या 3 महिन्यामध्ये मात्र लोक स्वतःहून या प्रश्नाबद्दल आपापल्या पातळीवर बोलताना आणि काम करताना दिसतात. ही मला फार महत्त्वाची गोष्ट वाटते. आणि त्यासाठी आपण राक्षसी बहुमत कोणत्या का मार्गाने असेना ज्यांनी मिळवलेलं आहे त्या लोकांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. कारण त्यांनी जर मराठी समाजाला इतकं गृहीत धरलं नसतं तर मराठी समाज चवताळून उठण्याची काही शक्यता नव्हती. आणि गेली 20-25 वर्ष हिंदुत्वाच्या नादाला लागलेले आपले जे लोक आहेत त्यांना आपण मराठी पण आहोत, काही आपल्यातले आडनावाने मराठी आहेत, काही खरंच मराठी आहेत, याच्या प्रकारची जाणीव गेल्या 2-3 महिन्यामध्ये जी प्रकर्षाने झाली आहे त्याबद्दल मी फडणवीस, दादा भुसे आणि रेखावार या सगळ्यांचा मनपूर्वक आभारी आहे. कारण यांच्या मराठी द्वेष्टेपणाला उत्तर म्हणूनच मराठी समाज सुरुवातीला प्रतिक्रियावादी आणि नंतर प्रतिसादवादी अशा पद्धतीनं जागा झाल्याचं दिसतं आहे. ज्या आंदोलनाच्या बद्दल गेले 2-3 महिने आपण बोलतो आहोत, ऐकतो, ते हिंदी सक्तीच्या विरोधातलं आंदोलन आहे असं आपण शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतो. पण ते मुळामध्ये 3ऱ्या भाषेच्या सक्ती विरोधातलं आंदोलन आहे. एका पातळीवर ते शैक्षणिक आहे, एका पातळीवर सांस्कृतिक आहे, एका पातळीवर राजकीय आहे, एका पातळीवर बालमानसशास्त्राचा विचार करून त्याला झालेला विरोध आहे. 16 एप्रिल 2025ला महाराष्ट्र सरकारनं एक शासन निर्णय घेतला आणि मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या SSC बोर्डाच्या शाळांमध्ये पहिलीपासून इंग्रजी आम्ही अनिवार्य करणार आहोत, हिंदी आम्ही अनिवार्य करणार आहोत असं म्हटलं. त्याचं जे कारण त्यांनी दिलं आहे आणि नंतर मुख्यमंत्री किंवा आपले अधिकारी पण अनेकदा देत आलेले आहेत त्याला ते इक्वलायझेशन असं म्हणतात. त्यांचं म्हणणं आहे की CBSE आणि ICSE बोर्डाच्या शाळांमध्ये इंग्रजी आणि हिंदी शिकवलं जातंच आणि महाराष्ट्र सरकारने मराठी सक्तीचं केल्यामुळे आम्हाला 3री भाषा पण शिकवावी लागते. तर तिथे जर मुलांना 3 भाषा शिकवाव्या लागतात तर इथे 3 भाषा का शिकवू नये असा त्यांचा इक्वलायझेशनचा उफराटा न्याय आहे. याच्यावरचं चळवळ करताना आम्ही त्यांना दिलेलं उत्तर असं आहे की मुळामध्ये CBSEच्या शाळांमध्ये सुद्धा तुम्ही इंग्रजी आणि मराठी या 2च भाषा शिकवायला पाहिजे. तिथं सुद्धा लोकांना पहिलीपासून 3री भाषा शिकवण्याचं काहीही कारण नाही. आणि ते जर तुम्ही शिकवत असाल तर CBSEच्या मुलांवर आम्ही अन्याय केलाय, आता SSCच्या मुलांवर पण अन्याय करून बघतो. अशा प्रकारची अन्यायाची समानता करणं हे कोणत्याही शहाण्या समाजाचं लक्षण नाहीये. आता ज्यावेळेला सरकारने हा निर्णय घेतला आणि त्यावेळेला लोकांनी विरोध केला, सरकारची साधारणपणे या बाबतीतली जी प्रतिक्रिया असते ती विरोधाचं माप बघून सरकार रिस्पॉन्ड करतं. त्यामुळे सरकारला मुळात कोणी विरोध करू शकेल असं आपल्याला वाटलं नाही. कारण 288 पैकी 235 जागा ज्यांच्याकडे विधिमंडळामध्ये आहेत त्यांना विरोध करण्याची हिंमत महाराष्ट्रात कोणी दाखवेल असं त्यांना वाटलं नाही. पण विधिमंडळाच्या बाहेर सुद्धा 12-13 कोटी लोकांचा मराठी समाज आहे आणि त्याला कधीतरी विरोध करावा अशी हुक्की येऊ शकते या प्रकारचा अंदाज सरकारला आला नाही. आणि त्यामुळे 16 एप्रिलच्या शासन निर्णयाला जेव्हा लोकांनी विरोध केला तेव्हा शिक्षण मंत्री काय म्हणालेले आहेत तुम्हाला माहिती आहे, कारण ते काही म्हणालेलेच नाहीये. ते त्यांच्या पत्रकार परिषदांमधनं आम्ही मराठी सक्तीची केली आहे असं शासन निर्णयातले एक निरर्थक वाक्य आपल्याला सांगत राहिले. आतापर्यंत तुम्ही त्यांच्या सगळ्या पत्रकार परिषदा स्कॅन करून बघा, का करून बघा, वेळेचा अपव्यय म्हणजे काय असतं हे तुम्हाला नीट कळलं पाहिजे. तर या सगळ्या पत्रकार परिषदांमधनं मराठी ही कितवी भाषा म्हणून सक्तीची केलेली आहे याच्याबद्दल दादा भुसे एकही वाक्य बोललेले नाहीये. अनेक शाळांमध्ये मराठी 2री भाषा आहे, 3री भाषा आहे, 4थी भाषा आहे, मार्कांची भाषा आहे, ग्रेडची भाषा आहे किंवा अगदीच मराठी आडनाव असलेल्या माणसाने शिकवायची भाषा आहे. इतकी ज्या भाषेची अधोगती आणि हलाखीची अवस्था या राज्यामध्ये आहे त्या राज्यामध्ये केवळ एका शासन निर्णयाने मराठी सक्तीची होईल असं ज्याला वाटतं तो माणूस ठार वेडा असला पाहिजे आणि तसे ते आहेत असं मला वाटतं. त्यामुळे ते सातत्यानं त्याबद्दल तुम्हाला बोलताना दिसतात. मुख्यमंत्र्यांची या बाबतीतली जी विधानं आहेत ती अधिक अर्थपूर्ण आहेत.
कारण या सगळ्याचे करते करविते तेच आहेत. हे घडवून आणणारा माणूस 6व्या मजल्यावर आहे, रट्टे खाणारा माणूस चौथ्या मजल्यावर आहे. ज्याने घडवलंय तो 6व्या मजल्यावर आहे, ज्यांनी घडवायला लावलंय ते मातृसंस्थेमध्ये आहे. त्यामुळे हे जे लोक आहेत, या लोकांचं म्हणणं काय आहे की परक्या भाषा शिकताना तुम्हाला काही प्रॉब्लेम होत नाही, भारतीय भाषा शिकण्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे. तर परकी भाषा म्हणजे कुठली आहे? परकी भाषा म्हणजे इंग्रजी आहे. इंग्रजी ज्या वेळेला रामकृष्ण मोऱ्यांनी सक्तीची केली 2000 साली, तेव्हा सुद्धा महाराष्ट्रातल्या भाषेच्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी, शिक्षणातल्या अभ्यासकांनी मोऱ्यांना विरोध केला होता. पण त्यावेळेला रामकृष्ण मोऱ्यांनी असं म्हटलं की ब्राह्मणांच्या मुलांनी सगळं शिकायचं, बहुजनांच्या मुलांनी शिकायचंच नाही का? हा युक्तिवाद त्यांनी केला, तो यशस्वी ठरला. विधिमंडळामध्ये त्यांच्या बाजूने बहुमत राहिलं, लोकांचा त्यांच्या बाजूने कल राहिला आणि त्यामुळे एक अशैक्षणिक निर्णय आपण राजकीय भूमिकेच्या आडून महाराष्ट्रामध्ये आणला. गेल्या 25 वर्षामध्ये जे कोणी शिक्षण क्षेत्रातले आहेत त्यांनी हे तपासून बघावं. गेल्या 25 वर्षात महाराष्ट्रातल्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये आपण मराठी आणि इंग्रजी या 2 भाषा शिकवल्या. त्यातनं मुलांना कुठली भाषा नीट आलेली आहे हे तपासून पहा. मराठी नीट आली आहे का? इंग्रजी नीट आली आहे का? मराठी इंग्रजी वळणाची झाली आहे का? इंग्रजी मराठी वळणाची झाली आहे का? आणि एखादी भाषा कुठली भाषा पहिल्या टप्प्याला शिकवावी आणि कुठली भाषा दुसऱ्या टप्प्याला शिकवावी याचं किमान शिक्षणशास्त्रीय भान सुटलं आणि भाषेच्या पोटात जातकारण उभं राहिलं की काय होतं याचा रामकृष्ण मोऱ्यांचा निर्णय हा पहिला निर्णय आहे. रामकृष्ण मोऱ्यांच्या निर्णयाच्या वेळेला समाजालाच ताकदीने इंग्रजी हवं होतं, त्यामुळे समाज त्यांच्या निर्णयाच्या बाजूला उभा राहिला. आता जेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणतात की तेव्हा का विरोध केला नाही, त्याचं उलट प्रश्न असा आहे की 2000 साली भारतीय जनता पक्ष नावाचा पक्ष होता. 2000 साली त्याच्या अगोदर 5 वर्ष युतीचं सरकार महाराष्ट्रात सत्तेवर येऊन गेलेलं होतं. म्हणजे विरोध करणाऱ्या बाकीच्या लोकांनी समजा विरोध केलेला नसेल, उर्वरित लोक नालायक आहेत असं आपण तात्पुरतं गृहीत धरू, लायक असलेले जे भाजपचे लोक आहेत त्यांनी इंग्रजीला तेव्हा का नाही विरोध केला? ते का म्हणाले नाहीत की ही जागतिक वसाहतवादाची भाषा आहे, ती भारतीय समाजावर अजिबात लागता कामा नये? याचं कारण इंग्रजी मराठी शाळांमधनं आणण्याच्या लाभार्थी प्रक्रियेचे काही लाभार्थी भाजपमध्ये पण होते. आता तुम्ही सत्तेमध्ये आहात, आता तुम्हाला लोक विरोध करतात म्हणून तुम्ही लोकांना असं म्हणता की इंग्रजीला तुमचा विरोध नाही पण हिंदीला तुमचा विरोध काय? देशमुख सर, तुमच्या फक्त एकाच ह्याच्यात थोडा मी दुरुस्ती करतो. हिंदी ही या देशाची राष्ट्रभाषा नाही आहे. भारत या देशाला राष्ट्रभाषा नाही. घटनेच्या 17व्या भागात कलम 343 पासून 351 मध्ये भारतातल्या भाषांची तरतूद आहे. त्यामध्ये हिंदी ही केंद्र सरकारच्या कामकाजाची राजभाषा आणि इंग्रजी ही केंद्र सरकारच्या कामकाजाची सहराजभाषा असा स्पष्ट उल्लेख आहे. आणि मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा, गुजराती ही गुजरातची राजभाषा आणि 8व्या परिशिष्टामध्ये आपल्याकडे ज्या 22 भाषा आहेत त्या भाषांना एका पातळीवर सगळीकडे नॅशनल लँग्वेजेस, राष्ट्रीय भाषा असं अनौपचारिकरित्या म्हटलं जातं. पण अनौपचारिकरित्या न म्हणता तुम्ही ते औपचारिकरित्या म्हणायला गेलात की लोक म्हणतात तुम्हाला भाषेच्या जीवावर देश फोडायचा आहे, तुम्हाला तमिळनाडू सारखं वागायचं. म्हणून महाराष्ट्रातले जे लोक आहेत ते मराठीवर प्रेम करताना सुद्धा घाबरत प्रेम करतात. श्याम मनोहरांनी जसं खेकसत म्हणणे आय लव्ह यू नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे, तसं आपल्या मराठीवरच्या लोकांचं मराठी भाषेबद्दलचं सुद्धा घाबरत आय लव्ह यू आहे. आपण मराठीवर प्रेम केलेलं हिंदी भाषकांना आवडेल का? आपण मराठीवर प्रेम केलेलं इंग्रजी धार्जिण्या अभिजनांना पटेल का? या सगळ्याचा विचार करून मग आपण ठरवतो की आता एवढ्या प्रमाणामध्ये मराठीवर प्रेम करायला हरकत नाहीये. हा जो मराठी समाज आहे वर्षानुवर्ष देशाची काळजी घेण्यामध्ये आपली एनर्जी गेलेली आहे. हे मी अनेक सभांमध्ये याच्या अगोदर म्हटलंय की हिमालयाची काळजी घेण्यामध्ये सह्याद्री खचून गेला तरी आपल्याला वाईट वाटलेलं नाहीये. हिमालयाला तुमची काही पडलेली नाहीये. अख्खा हिमालय, अख्खा गायपट्टा योगी आदित्यनाथ सारख्या
अत्यंत कदरू आणि अत्यंत माथेफिरू लोकांच्या कचाट्यामध्ये आहे. तुम्ही त्यांना शाहू फुले आंबेडकर सांगा, तुम्ही त्यांना क्रांतिसिंह नाना पाटील सांगा, त्यांच्या डोक्यात प्रकाश पडणार नाही. त्यांच्या अंगावरच्या भगव्या कफन्या आणि भगव्या लुंग्या याच्यामधून तुमचं ज्ञान झिरपण्याची काही शक्यता नाही. त्यामुळे जे लोक हिंदुस्थानच्या कथनाला आधीच बळी पडलेले आहेत, त्यांना तुम्ही आमचा महाराष्ट्र कसा महान आहे हे सांगत बसण्यानं फक्त भिंतीवर डोकं आपटण्याचा तुम्हाला आणखी एकदा अनुभव येईल, याच्यापेक्षा वेगळं काही घडणार नाही. हे सगळं कळल्यामुळे आम्ही सगळ्यांनी 16 एप्रिलला सरकारच्या शासन निर्णयाला विरोध केला. तेव्हा सरकार म्हणलं की आम्ही फेरविचार करणार आहोत. फेरविचार करून 61 दिवसांनी सरकारने अनिवार्य याच्याऐवजी सर्वसाधारण हा शब्द आणला. ज्यांना कुणाला थोडंफार मराठी कळतं त्यांना अनिवार्य म्हणजे सर्वसाधारण नाही एवढं कॉमन सेन्सिकली कळतं, पण असा कॉमन सेन्स असलेले लोक सरकारमध्ये ठेवले जात नाहीत. त्यामुळे या लोकांनी 17 जूनला मध्यरात्री जो शासन निर्णय काढला आहे त्याच्यामध्ये हिंदी ही सर्वसाधारणपणे तिसरी भाषा असेल आणि जिथे एका इयत्तेतली 20 पेक्षा जास्त मुलं मागणी करतील तिथे इतर भाषा दिली जाईल आणि जिथे शक्य नसेल तिथे भाषा ऑनलाईन शिकवलं जाईल असं शुद्धीपत्रकात म्हटलेलं आहे. हा शासन निर्णय नाहीये, हे शुद्धीपत्रक आहे. आता राज्यामध्ये अमराठी शाळांमध्ये मराठी शिकवण्यासाठी पुरेसे लोक उपलब्ध नाहीये, पण हिंदी शिकवण्यासाठी पुरेसे लोक उपलब्ध आहेत असं मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. घटनेच्या 8व्या परिशिष्टातल्या ज्या 22 भाषा आहेत त्यातली मराठी आणि हिंदी बाजूला काढली तर उरलेल्या 20 भाषा प्रत्येक इयत्तेमधल्या 20 मुलांनी जर मागितल्या तर शिकवण्याचं बौद्धिक आणि फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या सरकारकडे आहे असं सरकारचा शासन निर्णय सांगतो. म्हणजे तुम्ही विचार करा की संभाजीनगरातल्या 5 शाळांमधल्या मुलांनी जर असं म्हटलं, 5 इयत्तांमधल्या 5 शाळांमधल्या मुलांनी की एका शाळेत आम्हाला तमिळ शिकायचंय, एकात मल्याळम शिकायचं, एकात कन्नड शिकायचं, एकात उर्दू शिकायचंय, तर कागदोपत्री सरकार असं म्हणतं की असं शिकवण्याची सोय आम्ही करू शकतो. तुम्ही मला सांगा, तुम्हाला महाराष्ट्र सरकारचा ट्रॅक रेकॉर्ड पाहता ज्या सरकारकडे एका शाळेमध्ये 4थी पर्यंत दुसरा शिक्षक देण्याची क्षमता नाहीये, ज्या सरकारकडे 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये शिकवण्याची सोय नसल्यामुळं आम्ही आता समूह शाळा करतो, 4 किलोमीटरवरची मुलं एकत्र बसमध्ये कोंबून गोळा करतो, असं जे सरकार सांगतं आहे ते घटनेच्या 8व्या परिशिष्टातल्या 20 भाषा शिकवू शकेल असं कुठलं डोकं ठिकाणावर असलेल्या माणसाला वाटू शकेल? हा एक प्रश्न. आणि दुसरं असं आहे की जर 6 वर्षाच्या मुलाला अशा प्रकारे तिसरी भाषा शिकणं हे अडचणीचं आहे, हे बालमानसशास्त्रज्ञ, शिक्षणशास्त्रज्ञ, भाषातज्ञ तुम्हाला सांगतायत, तर महाराष्ट्र सरकारच्या वतीनं शिक्षण मंत्र्यांनी असं म्हटलं की आम्ही 450 लोकांशी बोललेलो आहोत आणि त्या लोकांनी आम्हाला सांगितलं आहे की अशा पद्धतीनं तिसरी भाषा आणणं योग्य आहे. तुम्ही स्वतःला विचारून पहा, इतरांनाही विचारा, हे 450 विद्वान कोण आहेत आणि मुळामध्ये उजव्या विचारांच्या माणसांकडे एवढे विद्वान असण्याची तुम्हाला शक्यता वाटते का? असे 450 विद्वान महाराष्ट्रामध्ये यांना सापडलेत का? आणि ते भूमिगत नसलेले लोक आहेत का की जे उजळ माथ्यानं त्यांचं नाव सरकारच्या वेबसाईटवर देऊ शकतील आणि ज्यांच्या नावाची आणि अस्तित्वाची खातरजमा तुम्हाला आणि मला दिवसाढवळ्या करता येऊ शकेल असे 450 तज्ज्ञ जर यांना भेटले असतील तर हे महाराष्ट्र जिंकणार नाहीत, हे जग जिंकते. पण ही यांची क्षमता नाही. त्यामुळे खोटं बोला पण रेटून बोला, ही जी त्यांच्या मातृसंस्थेची कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीनुसार ते बोलत राहिले. पण दोन्ही शासन निर्णयांना मोठ्या प्रमाणामध्ये विरोध झाला आणि त्यावेळेला यांनी केलंय कसं बघा की एकनाथ शिंदे यांच्या राजकारणाचा बळी देणं हे नोव्हेंबर महिन्यापासून फडणवीसांच्या राजकारणाचं उद्दिष्ट आहे. म्हणजे तुम्ही कितीही बंगल्याच्या बाहेर रेड्याची शिंग पुरून ठेवली तरी सुद्धा तुमचा विनाश टळत नाही. त्यामुळे आता एकनाथ शिंदेच्या पक्षाच्या विनाशाची पाळी आहे. त्याची सुरुवात दादा भुसेंनी केलेली आहे. तुम्ही तुमच्यातले जे कोणी शिक्षणाच्या क्षेत्रातले पत्रकार आहेत, तुम्ही मुंबईतल्या आणि इतर भागातल्या तुमच्या मित्रांना विचारून पहा. दादा भुसेंनी पहिल्या दिवसापासून सांगितलंय की हा निर्णय माझा नाहीये, मला हा निर्णय घ्यायचा नाहीये, मला हा निर्णय घ्यायचा नव्हता, मला हा निर्णय घ्यावा लागलेला आहे.
याचं कारण हा निर्णय मी घेणार नाही असं जाहीरपणे म्हणण्यासाठी जी हिंमत लागते ती तुम्ही गुवाहाटीला गेल्यावर तुमच्यात राहत नाही. तुम्ही जेव्हा 50 खोके घेता किंवा घेता असं लोक तुम्हाला म्हणतात, कारण लगेच अब्रू नसलेल्या लोकांकडनं पण अब्रू नुकसानीचा दावा तुमच्यावर दाखल केला जाऊ शकतो. त्यामुळे घेतात असं आपण तात्पुरतं म्हणूयात. तर असं ज्या वेळेला घडतं त्यावेळेला तुमचा स्वाभिमान अत्यंत कचकड्याचा राहतो. समाजातल्या लोकांनी सगळ्या विरोध केला. मी मगाशी तुम्हाला म्हटलं तसं शिवसेना आणि मनसेनं नंतर विरोध केला. सगळ्यात पहिल्यांदा विरोध कम्युनिस्ट पक्षाने केलेला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं केला, भारतीय कम्युनिस्ट पक्षानं केला, वंचित बहुजन आघाडीने केला, काँग्रेसने केला आणि त्यानंतर शिवसेना आणि मनसे या मराठीवादी पक्षांनी केलं. आणि तो विरोध केल्यानंतर आपल्याकडच्या मराठीवादी पक्षांच्या विरोधाची पद्धत कशी आहे हे होऊ देणार नाही, हे घडू देणार नाही, हे बघून घेऊ. कारण आपण खळखट्याच्या पलीकडे जाऊन काही इंटलेक्च्युअल डायलॉग केला पाहिजे. हे संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर आपण शिकलेलो नाही आहोत. आणि त्यामुळे सरकार जे अशा प्रकारे शब्दच्छल करणाऱ्या लोकांचंच आहे, त्यांना लोकांच्या गर्दीची भीती वाटते पण एका मर्यादेपलीकडे वाटत नाही. त्यामुळे पहिल्यांदा तुम्हाला असं दिसेल की घडलं महाराष्ट्रामध्ये की नागरी समाजातल्या चळवळी आणि महाराष्ट्रातले राजकीय पक्ष एकत्र आले आणि आम्ही 29 जूनला हे सगळे शासन निर्णय त्यांची प्रतिकात्मक होळी केली. या शासन निर्णयांच्या बरोबरीनं ज्या दोन गोष्टींचा आपण विचार तेवढ्या थेटपणाने करत नाही पण केला पाहिजे असं मला वाटतं की, आणि कदाचित देशमुख सरांना ते शिक्षण खात्यातले असल्यामुळे त्यांना अधिक लक्षात येईल. बालभारती आपली पुस्तकं काढतं. बालभारतीचे स्वतःचे काही प्रॉब्लेम आहेत. म्हणजे बालभारतीमध्ये माणूस निवडताना खानदेशातला एक, मराठवाड्यातला एक, पश्चिम महाराष्ट्रातला एक, स्त्री, उच्चवर्णीय एक, दलित एक, असं सगळं त्यांना बघावं लागतं. आणि पुन्हा आपल्या मंत्र्याला खुश ठेवणं हा त्यांच्या प्रायोरिटीचा भाग आहे. शिक्षण नंतर येतं. त्यामुळे हे सगळं करताना बालभारतीची हानी होते. पण याचा अर्थ बालभारती पूर्ण बंद करावी आणि NCERTलाच पुस्तकं काढायला सांगावी असा होत नाही. 6 जूनचं राहुल रेखावारच्या सहीचं पत्र आहे की NCERTची पुस्तकं यापुढे आपण अनिवार्यपणे वापरायची आहे. जिथे गरज पडेल तिथे बालभारतीने काही पुस्तकांचा अनुवाद करायचा आहे, पण अनुवादच करायचा आहे आणि पूरक पुस्तिकाच काढायच्या आहेत. ही गोष्ट मात्र महाराष्ट्र सरकारने GR मागे घेतली असली तरी ही गोष्ट सरकारने मागे घेतलेली नाही. आम्ही आंदोलन चालू ठेवण्याच्या अनेक कारणांच्या पैकी हे पण एक महत्वाचं कारण आहे. सरकारनं 29 जूनला प्रतिकात्मक होळी झाली, त्याच दिवशी संध्याकाळी शासन निर्णय रद्द केले आणि आपल्याकडे लगेच लोक अर्धे हळकुंडाने पिवळे होतात. मग लोकांनी विजयोत्सव पण केले. त्याच वेळेला आम्ही लोकांना असं म्हणत होतो की हे एवढे बदमाश लोक आहेत की हे 2 पावलं याचसाठी मागे गेले कारण त्यांना 4 पावलं पुढे जायचं आहे. 1 जुलैच्या शासन निर्णयामध्ये 2 शासन निर्णय रद्द झाल्याची घोषणा आहे, पण त्याचबरोबर नरेंद्र जाधवांची समिती पण स्थापन करण्यात आलेली आहे. तुमच्यातले जे लोक भाषेचे अभ्यासक आहेत त्यांना नरेंद्र जाधव जास्त माहिती आहे. आमचा बाप आणि आम्ही हे त्यांचं आत्मचरित्र आपल्यापैकी अनेकांनी वाचलेलं आहे. त्यामुळे त्या आत्मचरित्राचा दर्जा काय आहे हे तुम्हाला माहिती आहे. पण बहुजन समाजातल्या माणसाबद्दल आपण किती मोकळेपणाने बोलायचं ह्याची आपणच आपल्यावर बंधनं घालून घेतली असल्यामुळे, आणि पुन्हा एखादा माणूस लेखक पण आहे, रिझर्व्ह बँकेत पण आहे, मग तो हुशारच असणार अशी आपली दुहेरी समजूत असल्यामुळे आपण त्याच्याबद्दल फारसं बोलत नाही. पण मी ग्रंथालयासाठी काम केलंय. आमचा बाप आणि आम्ही मध्ये बापाने लिहिलेलं तेवढंच बरे आहे, बाकी सगळं बोगस आहे हे तुमच्या सगळ्यांना कळेल. आता हे का मोकळेपणाने बोललं पाहिजे, हे 25 वर्षाच्या आधीच बोललं गेलं पाहिजे होतं. पण तेव्हा विजय तेंडुलकरांपासून सगळ्या मराठी अभिजनांनी काहीतरी भजनाटच लिहिलं या माणसाने असं म्हटलं आणि त्यातनं आपण एक फुगवलेला पब्लिक इंटेलेक्च्युअल महाराष्ट्रावर लादला गेली 25 वर्ष. त्याची फळं आता आपण गेल्या महिन्यापासून भोगतो. गेला महिनाभर तुम्ही पाहिलं आणि मधल्या काळामध्ये नरेंद्र जाधवांनी फक्त पुस्तकाच्याच आवृत्त्या काढल्या नाहीत तर 14 सालानंतर बापही बदललाय. हे तुम्हाला मोहन भागवतांच्या बरोबरच्या त्यांच्या सभा तुम्ही पाहिल्यात तरी तुम्हाला कळण्यासारखं आहे. त्यांच्याबद्दल त्यांची नियुक्ती झाल्यानंतर आम्ही त्याच दिवशी मी बोललो आहे आणि त्यानंतर सातत्यानं बोललो आहे की नरेंद्र जाधव हे सरकारला हवा तसा विचार करणारे अभिजन आहेत. त्यामुळे नरेंद्र जाधवांना हवा तोच अहवाल ते देतील असं नाही. फडणवीसांना कोणता अहवाल हवा आहे
की तुम्ही जर चेक केलं तर मध्यंतरी एका मुलाखतीमध्ये एका प्रश्नकर्त्यानं त्यांना विचारलं की महाराष्ट्रातल्या जवळपास 30 का 34 समित्यांवर नरेंद्र जाधव आहेत. म्हणजे कुठल्याही माणसाला फिजिकली तरी एवढ्या समित्यांवर काम करता येणं शक्य आहे का, एवढा विचार आपण केला पाहिजे. आता जर एखादा माणूस स्वतःला प्रति बाबासाहेबच समजत असेल तर त्याच्याबद्दल तुम्ही काही फार करू शकत नाही. पण ह्याला सर्वसाधारण भाषेमध्ये मेगॅलोमेनिया असं म्हणतात. त्याचा मराठी अर्थ तुम्हाला दिलीप चव्हाण सांगते. तर हा जो असा मेगॅलोमेनिया असणारी जी माणसं आहेत, या प्रकारच्या माणसांची जास्त भीती का आहे? कारण पहिल्या मुलाखतीपासून शेवटच्या मुलाखतीपर्यंत नरेंद्र जाधवांनी त्रिभाषा सूत्र हवं नको इथपासून मी नवीन शैक्षणिक धोरण आणणार आहे इथपर्यंत सगळं सांगून झालेलं आहे. आणि दरम्यानच्या काळात फडणवीस असं म्हणालेले आहेत, कालही म्हणाले, ते राज ठाकरेंशी दमबाजी करून भांडताना असं म्हणाले की का नको लोकांना हिंदी भाषा, म्हणून मला लोकांचा राग येतो आणि म्हणून महाराष्ट्रामधलं हे आंदोलन आम्ही सगळे लोक चालू ठेवतोय. आता ह्या सगळ्या आंदोलनाची पार्श्वभूमी इथे असलेल्या अनेकांना तुकड्या तुकड्यामध्ये कळली असेल. आणि समग्रपणे तुम्हाला सांगून मी या व्यासपीठावर का आहे हे मी तुम्हाला सांगतो. मी या विद्रोहीच्या व्यासपीठावर, विद्रोहीच्या मंडपामध्ये अनेकदा पुस्तकं घ्यायला आलेलो आहे. आणि 2 ते 3 वेळेला मी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं जे संमेलन आहे तिथे 2 किंवा 3 वेळेला, जिथे मी मुंबई मराठी साहित्य संघाचा प्रतिनिधी म्हणून परिसंवादाला पाठवला जायचो. याचं कारण सरकारच्या विरोधी बोलणारा पण आपल्याशी फारसा संबंध नसलेला असा एखादा माणूस पाठवून कॉन्शियन्स क्लिअर करण्याची जी एक प्रक्रिया महामंडळात आहे त्याचा मला एक 2-3 वर्ष लाभ झाला. पण 14 सालानंतर जेव्हा आपल्याला नवं स्वातंत्र्य मिळालं, त्या नव्या स्वातंत्र्यानंतर कोणीही मला कुठेही पाठवण्याची अजिबात रिस्क घेतली नाही. त्यामुळे आता मी ज्या वेळेला विद्रोहीच्या व्यासपीठावर येतो त्यावेळेला मला असं दिसतं की मी भाषेच्या प्रश्नावर जे बोलतो आहे, आम्ही जे काम करतो आहे, 2006ला आम्ही जेव्हा काम करायला सुरुवात, 2002ला जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा मनसे नव्हती. तेव्हा सगळे समाजवादी, सगळे पुरोगामी, बरेचसे डावे, म्हणजे जे ज्याला रवींद्र धनक हे आमचे मित्र ब्राह्मो समाजवादी, ब्राह्मो कम्युनिस्ट असं म्हणतात, ते सगळे म्हणायचे की तू शिवसेनेचा आहेस. 2009च्या नंतर लोक मला असं म्हणायला लागेल की तू मनसेचा आहेस. याचं कारण याच्या पलीकडे भाषेचा काही विचार असू शकतो, याच्या प्रकारचा विचार महाराष्ट्रात आपण संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतरच बंद केलेला आहे. 56 साली संयुक्त महाराष्ट्र समितीने समाजवादी भारतामध्ये समाजवादी महाराष्ट्र असं म्हणून लढा उभा केला. आणि हे मी राज्यशास्त्राचा विद्यार्थी म्हणून तुम्हाला सांगतो, लोहियांच्या बिगर काँग्रेस वादाच्या निर्मितीच्या अगोदरची भारतातली ही पहिली बिगर काँग्रेस आघाडी आहे. 1957 साली सत्तेच्या जवळपास पोचलेली. आपल्या दुर्दैवानं 62च्या निवडणुकीपर्यंत संयुक्त महाराष्ट्र समिती फुटली आणि चव्हाणांचं बेरजेचं राजकारण, जे एका पातळीवर आपण त्याच्याबद्दल फार पॉलिटिकली करेक्ट पद्धतीनं बोलतो, चव्हाणांनी त्यांच्या बेरजेच्या राजकारणाने शेकाप फोडला. बेरजेच्या राजकारणाने सगळी पुरोगामी चळवळ संपवून टाकली आणि काँग्रेसमध्ये परिघावर बसवून ठेवणारे काही कॉन्शियन्स कीपर त्यांनी ठेवले. ते चव्हाण इथं असेपर्यंत राहिले. त्यानंतर पवार साहेबांनी आपल्या मेंटॉरचं ओझं म्हणून काही काळ ठेवले आणि नंतर पवार साहेबांनी त्यांना सुद्धा विंगेतनं बाहेर ढकलून दिलेलं आहे. हे जे 56 सालचं संयुक्त महाराष्ट्र समितीचं मॉडेल आहे ते आपण गेल्या 70 वर्षामध्ये विसरलो आहोत. आपण सगळेच विसरलो आहोत. याचं कारण बाबासाहेबांची शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात होती. तेव्हाचे कम्युनिस्ट होते, तेव्हाचे प्रजा समाजवादी होते आणि त्यावेळेच्या काँग्रेसमधला काँग्रेस फॉर डेमोक्रेसी असा नरवणेंचा छोटासा ग्रुप होता. आणि या लढ्यामध्ये सगळ्यात उशिरा सहभागी होणारे आणि सगळ्यात पटकन पळून जाणारे लोक कोण आहेत? जे नेहमीच पळून जातात ते आत्ताच्या सत्तेतल्या लोकांचे पूर्वज म्हणजे भारतीय जनसंघाचे लोक होते. म्हणजे जे लोक स्वातंत्र्य लढ्यात नव्हते, जे लोक 42च्या चळवळीत नव्हते, जे लोक संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये अपवादाने होते, ते सगळे लोक आता मराठी लोकांना सांगतात की तुम्ही जर हिंदी भाषा स्वीकारली नाही तर तुमचं या देशावर पुरेसं प्रेम आहे असं सिद्ध होणार नाही. आणि आजच्या घडीला हिंदीच्या वर्चस्वाला असलेला जो विरोध आहे तो हिंदीच्या भाषिक सांस्कृतिक वर्चस्वाला तर आहेच,
पण या भाषिक सांस्कृतिक वर्चस्वाच्या निमित्ताने बंच ऑफ थॉट्स मधनं गोळवलकरांनी जे हिंदी हिंदू हिंदुस्थानचं कथन, जे नॅरेटिव्ह या देशात रुजवण्याचा प्रयत्न केला, एक देश, एक भाषा, एक संस्कृती, एक धर्म, असा एक जिन्सी नाही, एक साची भासणारा पण सर्व विविधता दडपून टाकू शकणारा अशा प्रकारचा राष्ट्रवाद आणून ते सत्तेचं वाहन बनवण्याचा प्रयत्न केला. आणि आज त्या संस्थेला 100 वर्ष होत असताना त्यांचं स्वप्न पूर्ण झाल्याचं दिसतं आहे. त्या नॅरेटिव्हला महाराष्ट्राची प्रयोगशाळा म्हणून वापर करण्याची संधी मिळू नये यासाठीचा हा सगळा मराठी कारणाचा लढा आहे. म्हणजे हा एका भाषेला होणारा विरोध नाही. आणि आता मगाशी देशमुख सर पण म्हणाले की आमचा हिंदीला विरोध नाही. मी तुम्हाला सांगतो की त्रिभाषा सूत्र देशामध्ये सर्वात शहाणपणाने वापरणारं राज्य आपलं आहे. मग आता मी मगाशी म्हटलं तसं हिंदी राष्ट्रभाषा नाहीये, पण काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार ते हिंदी राष्ट्रभाषा प्रचार समितीचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्रातले. 2 महिन्यापूर्वी पुण्यातल्या कार्यक्रमात मी त्यांना म्हटलं की तुम्हाला खूपच हौस असेल तर हिंदी शिकवा, पण किमान राष्ट्रभाषा या शब्दावर तरी काठ मारा. नुसतं हिंदी प्रचार समिती म्हणा, कारण राष्ट्रभाषा नावाची गोष्ट या देशामध्ये नाहीये. इतकी वर्ष या देशामध्ये आपण हिंदी शिकतो आहोत, आपण गुजरात्यांसाठी गुजराती शिकतो आहोत. गेल्या 65 वर्षामध्ये उत्तर भारतातली तुम्हाला एक तरी शाळा अशी दिसते का की जिथं 3री 4थी भाषा म्हणून तरी मराठी शिकवली गेली आहे? युपी बिहारमधनं मुंबईत, पुण्यात, नागपुरात, संभाजीनगरामध्ये येणारे अगदी रिक्षावाल्यांपासून पाणीपुरीचे ठेले लावणाऱ्या लोकांपर्यंत ते महाराष्ट्रामध्ये जर रोजगारासाठी येत आहेत तर ते आम्हाला तुमची भाषा बोलायची नाहीये कारण आमची भाषा सगळ्यांची भाषा आहे, अशा प्रकारचा उर्मटपणा हा उत्तर भारतातल्या ब्राह्मणांमध्येच आहे असं नाही, हा उत्तर भारतातल्या बहुजनांमध्ये पण आहे. याचं कारण उत्तर भारताचं जे हिंदीच्या वर्चस्वाचं नॅरेटिव्ह आहे, जे त्यांनी अवधी, बुंदेलखंडी, मगही, ब्रज, भोजपुरी या भाषांच्या विरुद्ध वापरून झालेलं आहे, ते त्यांना मराठीच्या विरुद्ध वापरायचं आहे. आणि म्हणून हिंदीला होणारा विरोध हा हिंदीच्या देशांतर्गत वर्चस्ववादाविरुद्धचा, हिंदीच्या देशांतर्गत वसाहतवादाला होणारा पण विरोध आहे. 2 मुद्दे मी तुम्हाला सांगतो आणि मग मी थांबतो. मी हे सातत्याने यासाठी सांगतोय की बरेचदा भाषेचं काम करणाऱ्या लोकांना राज्याचं काय होतं, राज्याचे आणि केंद्राचे संबंध काय आहे त्याच्याबद्दल फार गांभीर्यानं आपण विचार करतो असं नाही. महाराष्ट्रामधनं प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा दिल्लीला जातो आणि आता जीएसटीच्या माध्यमातून आधी आपले पैसे गोळा होतात आणि मग त्यातले पैसे राज्यांमध्ये परत पाठवले जातात. तुम्ही तुमच्यातले अनेक लोक जे अर्थशास्त्राचे अभ्यासक असतील तुम्ही पाहून घ्या. तुम्ही राज्य वित्त आयोगाचा जर अहवाल पाहिलात, केंद्र राज्य संबंधांच्या बाबतीमध्ये एकूणच पैशांचं वाटप कशा पद्धतीने होतं, सेंटर स्टेट फिस्कल रिलेशन्स काय प्रकारचे आहेत याचा तुम्ही जरा विचार करून पहा. आपण दिल्लीला किती पैसे देतो आणि दिल्ली त्याच्या बदल्यात आपल्याला किती पैसे देते याचा जर तुम्ही नीट विचार केला तर महाराष्ट्र जे देतो त्याच्या 1/3 सुद्धा रक्कम आपल्याला परत मिळत नाही. म्हणजे उत्तर भारतातल्या बिमारू राज्यांच्या विकासासाठी आपण आपल्या नागरिकांच्या कराचा पैसा वापरतो आहोत. आता ह्याच्यावरचा युक्तिवाद लोकांचा काय आहे, हा काय महाराष्ट्राचा पैसा थोडाच आहे. इथे सगळ्या मोठमोठ्या कंपन्यांची ऑफिसेस आहेत, हेड ऑफिसेस आहेत, म्हणून त्यांची बिलं किंवा म्हणून त्यांचं बजेट तुम्हाला मुंबईच्या नावावर दिसतं. पुढचा प्रश्न त्याच्यावरचा माझा असा आहे की तुम्ही बीकेसी मध्ये या, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये, तुम्ही फोर्ट मध्ये या, तुम्ही पुण्यात हिंजवडीला या, तुम्ही पश्चिम विदर्भातल्या मराठवाड्यातल्या काही महत्वाच्या MIDCs मध्ये या. इथं उद्योग करणं देशभरातल्या लोकांना सुरक्षित का वाटतं आणि मुंबईमध्ये ज्यांना ऑफिस थाटावंसं वाटतं त्यांना लखनौ किंवा कानपूरमध्ये ऑफिस का थाटावंसं वाटत नाही? कारण सकाळी आपला CEO ऑफिसमध्ये असेल आणि नंतर रात्री कोणतरी त्याला किडनॅप करून घेऊन जाईल अशी भीती ज्या राज्यामध्ये आहे त्या राज्यातल्या लोकांनी आमच्या लोकसंख्येनुसार आमच्या मागासलेपणासाठी देशातल्या इतर लोकांनी खर्च करावा अशा प्रकारची अपेक्षा बाळगू नये. आणि हे मी तुम्हाला का सांगतोय, महाराष्ट्रामध्ये
जसं देशामध्ये या प्रकारचा अन्याय महाराष्ट्रावर घडतो आहे, महाराष्ट्रात या प्रकारचा अन्याय मराठवाडा आणि विदर्भावर घडतो आहे. पश्चिम महाराष्ट्राला अधिकचं माप मिळत आहे, मुंबई पुण्याला अधिकचं माप मिळत आहे, आणि मराठवाड्यात आणि विदर्भात सुद्धा संभाजीनगरला किंवा नागपूरला जे मिळतं आहे ते बीडला किंवा चंद्रपूरला मिळत नाही, कारण विकासाचा असमतोल या पद्धतीनं वाढतो आहे. आणि त्यामुळे आपण जेव्हा प्रचंड मोठ्या प्रमाणात स्थलांतरित माणसं स्वीकारतो तेव्हा महाराष्ट्रानं स्थलांतरित स्वीकारावीत की नाही? जरूर स्वीकारावीत. पण महाराष्ट्रातल्या स्थलांतरितांचा, कुठल्या स्थलांतरितांचा महाराष्ट्रावर पहिला हक्क आहे? महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं येणाऱ्या स्थलांतरितांचा पहिला हक्क आहे. देशाच्या इतर भागातनं येणाऱ्या लोकांचा हक्क नंतरचा आहे, कारण हे राज्य लोकांनी रक्त सांडून निर्माण केलेलं आहे. जर हे राज्य लोकांनी रक्त सांडून निर्माण केलेलं असेल तर या राज्याच्या भाषेसाठी, या राज्याच्या संस्कृतीसाठी आणि या राज्यातल्या जनतेच्या हितासाठी काही एक निर्णायक पावलं उचलण्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो. महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला, म्हणजे अगदी आपले आताचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांचं लग्न व्हायचं होतं तेव्हा ते असं म्हणले होते की विदर्भ वेगळा झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही. कदाचित मग त्यांना खूपच वर्ष थांबावं लागलं असतं आणि महाराष्ट्र एका मोठ्या मनोरंजनालाही मुकला असता. पण एकदा का तुम्हाला महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळालं की तुम्ही विदर्भवादी असा, पश्चिम महाराष्ट्रवादी असा, कोकणवादी असा, नाहीतर मराठवाडावादी असा, तुम्हाला लक्षात येतं की छोटं वेगळं राज्य करणं म्हणजे ओसाडगावची पाटीलकी आहे. कारण मुंबईत सगळा गब्बर पैसा तुमच्या हातामध्ये येतो आहे. त्यामुळे वेगळा विदर्भ मागणारा माणूस आता अजिबात वेगळ्या विदर्भाबद्दल बोलत नाही. पण याचा अर्थ महाराष्ट्राचं द्विभाजन किंवा त्रिभाजन यानंतरच्या काळामध्ये होणारच नाही असं नाही. महाराष्ट्रातले जे 5 शहरी जिल्हे आहेत, मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे आणि रायगड, या जिल्ह्यांमध्ये आताच परप्रांतीयांची संख्या प्रचंड आहे आणि ही एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढेल की आणखी 10 वर्षानंतर जर आपली मराठी माध्यमामध्ये शिकणारी मुलं मराठी आणि इंग्रजी या 2 भाषा एकाच वेळेला शिकायला लागली तर व्याकरणातल्या साधर्म्य आणि वैधर्म्यामुळं या मुलांची मिश्र भाषा तयार होईल आणि ही मुलं, आपली भाषा हळूहळू हिंदीची पोट भाषा होण्याचा धोका आहे. हा जो धोका आहे त्यातनं हिंदी बोलणाऱ्या लोकांची संख्या एका मर्यादेपलीकडे वाढली तर जी गोष्ट 56 साली लोकांना करता आली नाही, म्हणजे मुंबईचा केंद्रशासित प्रदेश करणं किंवा मुंबईचं वेगळं राज्य करणं, ते आता MMR प्रांताच्या रूपामध्ये लोकांना करता येण्याची खूप शक्यता आहे. आणि त्यामुळे आताच्या घडीला आपण काय केलं पाहिजे ते मी सांगतो आणि थांबतो. आज या व्यासपीठावर मी आलोय, आपण एक 100-1 लोक इथे बसलो आहोत, ऐकतायत लोक. ऑनलाईन अशा प्रकारची एखादी बैठक घेतली असती तर 200 माणसं हजर झाली असती आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत असं लोक म्हणाली असती. सोबत असण्यासाठी सोबत असण्याचीच गरज आहे आणि संघटनासाठी संघटनाचीच गरज आहे. तुम्हाला लोकांमध्येच जाऊन काम करावं लागतं. मला असं वाटतं की आत्ताच्या घडीला मराठी समाजाने एक लक्षात घेतलं पाहिजे की यानंतरचा जो संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा राहील तो ब्राह्मणी वर्चस्वातनं उभा राहणारा असूच शकणार नाही. तो बहुजनांच्या मराठीचाच लढा असू शकेल, कारण सध्याच्या लोकशाही वातावरणामध्ये आपल्या बहुजनांना या भाषेवर स्वतःची हुकूमत मिळवण्याची आज जेवढी संधी उपलब्ध आहे तेवढी याआधी कधीही नव्हती. आणि त्यामुळे ज्या वेळेला आपण असं म्हणतो की ही सदाशिवपेठी भाषा आहे, ही ब्राह्मणी भाषा आहे, शुद्ध अशुद्धतेच्या गर्तेमध्ये लोकांनी आम्हाला अडकवून ठेवलेलं आहे, त्यावेळेला आपण एक विचार असा केला पाहिजे की या मंडळींना फाट्यावर मारून महाराष्ट्राच्या विकासाचं, महाराष्ट्र धर्माचं, मराठी कारणाचं, वंचितांना सोबत घेऊन जाणारं अशा प्रकारचं एखादं बहुजनांचं मॉडेल उभं करता येणं शक्य आहे का? हे महाराष्ट्रामध्ये किशोर ढमाले यांच्यासारख्या मित्रांच्या सोबत भटकण्यामागचा माझा मूळ हेतू आहे. आम्हाला असं वाटतं की हे शक्य आहे. आणि समजा असं धरू की 1-2 वर्षात असं लक्षात आलं की हे नाहीये शक्य, तरी सुद्धा लोकांना भेटून लोकांना समजून घेतलेलं वाया जातं असं मला वाटत नाही. आणि म्हणून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये या बाबतीमध्ये लोकांना भेटावं आणि विद्रोही चळवळीनं
या लढ्याशी जोडून घेणं मला महत्वाचं वाटतं. कारण आतापर्यंत विद्रोही चळवळीच्या बाबतीमध्ये जी तथाकथित मुख्य प्रवाहातली मंडळी आहेत ती हे प्रतिक्रियावादी आहेत असं म्हणत आलेले आहे. मला असं वाटतं की आज पहिल्यांदाच असं घडतं आहे मराठीच्या चळवळीच्या बाबतीमध्ये की आपण क्रिया करणारे लोक आहोत, आपण कृती करणारे लोक आहोत आणि आपण जे म्हणणार आहोत त्याला प्रतिक्रिया देण्याची जबाबदारी समाजातल्या अभिजनांवर असणार आहे. अशा प्रकारची संधी चालून आली आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या दृष्टीने, ही मला महत्वाची गोष्ट वाटते. भाग्य वगैरे गोष्टींवर माझा विश्वास नाही, पण तरीही अशा प्रकारे माणसं भेटणं, माणसांशी बोलता येणं आणि माणसांमध्ये असलेले असंवादाचे आणि विसंवादाचे जे ज्या काही मर्यादा आहेत त्या कमी करणं हे उपयोगाचं आहे असं मी मानतो. आणि हा जो लढा आहे आपण संभाजीनगरमधनं सुरू केला, मुंबईतनं सुरू केला, इथपर्यंत आलो. आपण एकत्रितपणानं जर काही काम करू शकलो तर मला आनंद वाटेल. जे काम आम्ही करतो आहोत, जे काम किशोर ढमाले आणि त्यांचे सर्व सहकारी करतायत, मला असं वाटतं की अशा प्रकारच्या छोट्या छोट्या कामांमधनं एखादं दीर्घकाळचं काम उभं राहण्याची शक्यता निर्माण होते. आपण सगळ्यांनी शांतपणाने माझं हे प्रदीर्घ बोलणं ऐकून घेतलं, मी आपला मनपूर्वक आभारी आहे. आणि आपण कामात सोबत केली तर मला अधिक आनंद वाटेल. माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं आणि शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीच्या वतीनं मी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. जय मराठी, जय महाराष्ट्र.